Yes. Hello friends. So we have been considering topic redox, and under that definition of reduction and oxidation, electronic definition, and then how to find the oxidation number. And in this video lecture actually we are going to consider balancing of redox reactions. So before we go for balancing, few more examples how to find the oxidation number or oxidation state. One more set of examples let us take. Oxidation number of nitrogen in various compounds. Now this NO2, let the oxidation number of nitrogen be X. आता नायट्रोजन ज्याचं काढायचं आहे त्याला काहीतरी X म्हणलं आपण, आणि NO2 हा मॉलिक्यूल आहे, न्यूट्रल मॉलिक्यूल, त्यामुळं X नायट्रोजनमुळं नाही का, बघा NO2 नायट्रोजनचा X. ऑक्सिजन हा काय पेरॉक्साईड नाही आहे, म्हणजे ऑक्सिजन -1 नाही. OF2 नाही आहे, नाही तर OF2 मध्ये ऑक्सिजन +2 आहे. फ्लोरीन मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळं नाही का, OF2 कंपाऊंड, त्याच्यामध्ये फ्लोरीन मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळं -1चे 2 फ्लोरीन, देअरफॉर ऑक्सिजन बिकम्स +2. हा एक एक्सेप्शन आहे. आणि पेरॉक्सी फंक्शनल ग्रुप असलेले त्यातलं रुटीन एक्झाम्पल हायड्रोजन पेरॉक्साईड. मग हायड्रोजनच्या जागी काही येऊ दे, अल्काइल ग्रुप्स असतील, मेटल्स असतील, हा पेरॉक्सी फंक्शनल ग्रुप असेल तर ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन इज -1. हे सोडले एक्सेप्शन्स पेरॉक्सी ग्रुप असलेले आणि OF2 कंपाऊंड. इन ऑल अदर केसेस ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू -2. ते आता आम्हाला माहीत झालेलं आहे. मग -2 आणि मग बघा की X आणि -2 वाले 2 ऑक्सिजन आहेत, त्यामुळे -2 × 2 मॉलिक्यूल ॲज अ होल टोटल चार्ज शुड बी 0, आणि त्यामुळं X इज इक्वल टू +4. याचा अर्थ ऑक्सिडेशन नंबर और ऑक्सिडेशन स्टेट म्हणतो काही वेळेला आपण ऑफ नायट्रोजन इन NO2 इज इक्वल टू 4 नाही +4 म्हणायचं, +4. सोपं आहे. थोडंसं रिव्हिजन करून मग बॅलन्सिंगकडे जाऊया म्हटलं. त्यानंतर इथं बघा NO कंपाऊंड. आता सोपं जाईल तुम्हाला. हे झालं NO, ऑक्सिडेशन नंबर ऑफ नायट्रोजन इन NO. ओके, तर त्याचा जो काय असेल तो X म्हणूया. ऑक्सिजन तो पेरॉक्साईडवाला ऑक्सिजन नाही आहे, तो OF2 कंपाऊंड नाही आहे, म्हणजे ऑक्सिजन -2. NO हा मॉलिक्यूल आहे, न्यूट्रल मॉलिक्यूल, त्यामुळं X + -2 × 1 इज इक्वल टू 0, म्हणजे X इज इक्वल टू +2. याचा अर्थ ऑक्सिडेशन नंबर ऑफ नायट्रोजन इन NO कंपाऊंड हियर इट इज इक्वल टू +2. आता NO3- आयन आहे तो, म्हणजे HNO3 पाण्यात डिझॉल्व केला किंवा AgNO3 इफ डिझॉल्व्ड इन वॉटर, तर H+ अँड NO3- आयन्स वी गेट. नायट्रिक ॲसिड फॉर एक्झाम्पल, ते पण इथे घेतलं. तर नायट्रेट आयनचं एक्झाम्पल घेऊया. आता आयन ग्रुप असेल आणि त्याच्यावर चार्ज असेल कुठलाही, प्लस किंवा मायनस, आपण मायनसचे घेतले सध्या. तर जसं ॲडिशन ऑफ ऑल द ऑक्सिडेशन नंबर्स, प्लसवाले मायनसवाले, द सम द टोटल इट शुड बी इक्वल टू 0 इन अ मॉलिक्यूल, बिकॉज मॉलिक्यूल ॲज अ होल इट इज न्यूट्रल. तसं आयनवरती काय असतं, NO3- आयन म्हणजे हा नायट्रेट आयन, ATE नायट्रेट. NO2- हा नायट्राईट आयन, ते नंतर बघू. तर इथं बघा NO3- चार्ज, नायट्रोजन ऑक्सिडेशन नंबर लेट इट बी X, आणि ऑक्सिजन -2 वाला आहे, म्हणजेच काय होईल X + -2 × 3. हा हे ग्रुप आहे, एक आयन ग्रुपवाला आयन आहे, मॉलिक्यूल नाही आहे. त्यामुळे टोटल चार्ज ऑफ ऑल द एलिमेंट्स इट विल बी द सम, इट शुड बी इक्वल टू -1. याच्यावर -1 असल्यामुळं दॅट इज इक्वल टू -1, आणि म्हणून X -6 इज इक्वल टू -1. याचा अर्थ X इज इक्वल टू 5 नाही +5 म्हणायचं. याचा अर्थ असा झाला की ऑक्सिडेशन नंबर और ऑक्सिडेशन स्टेट ऑफ नायट्रोजन
इन नायट्रेट आयन NO3-1 आयन इज इक्वल टू +5. ओके, आता तो नायट्रेट आयनच HNO3 मॉलिक्युलचा पार्ट आहे, त्यामुळं इथं पण नायट्रोजनचा +5 येणार. अशी ती सवय होत झाली जाते. करून बघायचं आपण, प्रोसिजर सुरुवात असल्यामुळं, सोपं असलं तरी सुरुवात आहे, त्यामुळं व्यवस्थित बघायचं असतं. मग परत एवढं सगळं व्यवस्थित बघायची गरज नसते. सोपं असलं तरी सुरुवात आहे म्हणून बघायचं असतं. NO2- आयन, आता NO2- आयन त्या निमित्ताने NO3- आयन ते नायट्रेट आयन, हा नायट्राईट NITRITE लक्षात द्या, नायट्राईट आयन, त्यानिमित्ताने ह्या गोष्टी पण शिकून घ्यायच्या. आता हे पटपट काढता येतं आपल्याला. मग हा X आणि ऑक्सिजन -2 वाले 2 आहेत, म्हणजेच टोटल केली आपण X + -2 × 2 इज इक्वल टू त्या पूर्ण ग्रुपवरती -1 चार्ज आहे नायट्राईट आयन इज इक्वल टू मॉलिक्युल ॲज ए होल 0 इक्वल टू 0 लिहायचो आपण, नाही का, जसं इथं लिहिलं आहे. हा ग्रुप घेतला आहे आपण आणि इक्वल टू -1, आणि त्यामुळे X - 4 इज इक्वल टू -1, म्हणजे X इट इज इक्वल टू इट बिकम्स 3. इट मीन्स दॅट ऑक्सिडेशन नंबर or oxidation state of nitrogen in nitrite ion, nitrate नव्हे, nitrite NO2- आयन इज इक्वल टू +3. मग नायट्रिक ॲसिडचा आता हा मॉलिक्यूल म्हणून आला, चला सवय म्हणून आपलं हा नेहमी वापरात जास्त असतो. HNO3 मॉलिक्यूल, हायड्रोजन +1, हायड्रोजनचा कुठला मेटलबरोबर कंपाऊंड असेल, जसं की NaH, दिस आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू इन अर्लियर लेक्चर्स, पण महत्त्वाची गोष्ट आहे, सोपी असली तरी आत्ताच रिपीट होऊ दे, पुढं मग स्पीड वाढतो. नवीन गोष्टी शिकताना ह्या गोष्टी वापरताना हे सांगितलं जात नसतं. ओके, आता सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम हे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट्स, मीन्स मेटल्स, दे हॅव टेंडन्सी टू डोनेट इलेक्ट्रॉन्स. मग सोडियम आणि हायड्रोजनचा कंपाऊंड असेल, कॅल्शियम आणि हायड्रोजनचा कंपाऊंड असेल, तर तिकडं मेटल्स पॉझिटिव्ह चार्ज असणार आणि सोडियम +1 असतो, आणि मग हायड्रोजन X पकडला तर +1 + X मॉलिक्युल ॲज ए होल 0, आणि मग X इज इक्वल टू. आता असं करून बघायची तुम्हाला गरज लागत नाही, मला माहिती आहे, पण प्रोसिजर म्हणून आपल्याला माहिती पाहिजे म्हणून मी सांगतो आहे, रिपीट करतो आहे. -1, तर तो हायड्रोजन -1 वाला हायड्रोजन, ऑक्सिडेशन नंबर ऑफ हायड्रोजन इन दिस कंपाऊंड इज -1, त्याला ते हायड्राईड HYDRIDE हायड्राईड आयन म्हणतात, जेव्हा तो H-1 असं या फॉर्ममध्ये असेल त्यावेळेला. ठीक आहे, असू दे. इन ऑल ऑफ द केसेस हायड्रोजन एलिमेंटल फॉर्ममध्ये 0 असतो, ते तर फिक्स आहे, म्हणजे H2O2 Cl2 दुसऱ्या कुठल्या एलिमेंटबरोबर कंबाईन नाही झालं तर तिकडे ऑक्सिडेशन नंबर 0, कोणी इलेक्ट्रॉन कोणाला दिलेले नाहीत, घेतलेले नाही आहेत. तर हायड्रोजन एक्सेप्शनल केस -1, अँड इन ऑल ऑफ द केसेस +1, हा -2 वाला ऑक्सिजन, आणि मी आता मग, आणि हा X, मग +1 + X, कारण +1चा एकच हायड्रोजन आहे, +X + -2 × 3 इज इक्वल टू 0, मॉलिक्युल ॲज ए होल 0, नायट्रिक ॲसिड HNO3, आणि मग +1 आणि हा -6, म्हणजे X इज इक्वल टू +5. पुन्हा बघा, ऑक्सिडेशन नंबर ऑफ नायट्रोजन इन HNO3 इज इक्वल टू +5, आणि मग नायट्रिक ॲसिडमधूनच नायट्रेट आयन NO3- आयन मिळतो, तिथं पण +5 आला, कळलं का बघा. अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात, हिंट्स असतात. तसा आणखी हा एक मॉलिक्यूल आहे बघा, आता तुम्हाला बघूनच कळेल की N2O मध्ये काय होणार, नाही का, मी इथंच करून दाखवतो. N2O मध्ये काय होणार, ऑक्सिजन -2, आणि हा X, पण X ऑक्सिडेशन नंबर असलेले 2 नायट्रोजन आहेत, त्यामुळे 2 × X मॉलिक्युल ॲज ए होल N2O 0 डायनायट्रोजन ऑक्साईड, याला लाफिंग गॅस म्हणतात ॲक्च्युली. हे पहिला काढूया. तर X इज इक्वल टू 2X इज इक्वल टू +2, म्हणजे X इज इक्वल टू +1. तर हा याला लाफिंग गॅस, त्याचं कमर्शियल नेम आहे लाफिंग गॅस डायनायट्रोजन ऑक्साईड. ऑक्सिडेशन नंबर ऑफ नायट्रोजन हिअर इट इज +1, आता काढून बघितलं आपण इथं. तर जस्ट एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो, लाफिंग गॅस ॲक्च्युली N2O हा डायनायट्रोजन ऑक्साईड, लाफिंग गॅस वेअर ऑक्सिडेशन नंबर ऑफ नायट्रोजन इज +1, त्याच्यामुळं हसायला येतो वर, असं नाही जसं विनोद केल्यानंतर लोक हसतात. तर N2O इफ इट इज इनहेल्ड इट ॲक्ट्स आवर सेंट्रल नर्वस सिस्टीम, म्हणजे इट ॲक्ट्स आवर ब्रेन, आणि त्याचा असा परिणाम होतो की कॉन्ट्रॅक्शन अँड एक्सपान्शन, म्हणजे आपले मसल्स असतात ते मसल्स असे व्हायला लागतात, आणि ते विचित्र दिसतं समोरच्याला, आणि त्यामुळं त्याला हसू येतं. पण तो गॅस त्याच्याही नाकातून गेलेला असतो शरीरात, आणि त्यामुळं त्याचाही कॉन्ट्रॅक्शन एक्सपान्शन म्हणजे असं ते
आकुंचन आणि प्रसरण, आणि मग आपल्याला हसू येतं आणि म्हणून ते लाफिंग गॅस म्हणतात. बट इट इज टॉक्सिक गॅस. ओके, तर अशा प्रकारे हे पूर्वी रिपीट झालं होतं, आणखी थोडंसं सांगितलं आणि या पद्धतीचा इथंपर्यंत अभ्यास पक्का करून ठेवला. त्याला रिलेटेड माझे नोट्स बघितले किंवा जे सांगितलं त्याला रिलेटेड टेक्स्टमधून पण अभ्यास केला की मग पुढचा आता बॅलन्सिंग जो मेन पार्ट आहे आपल्याला पुढं पदोपदी लागणार आहे 11वी-12वीच्या टॉपिक्समध्ये, तिकडं जाता येईल. तर इथंपर्यंत केलं तर पुढं जातं, हे सोपंच आहे. आणि हे डायरेक्ट तुम्ही पुढचा पार्ट बघितला तर कन्फ्युजन होतं. हे सांगणं माझं काम आहे म्हणून सांगत असतो. ओके, बॅलन्सिंग ऑफ रेडॉक्स रिॲक्शन्स तिकडं जात असताना म्हणजे सुरू झालेलीच आहे प्रोसिजर. हाऊ टू फाइंड द ऑक्सिडेशन नंबर ऑफ एन एलिमेंट इन अ ग्रुप आयन, नायट्रेट आयन, सल्फेट आयन, ऑर अ मोलॅक्यूल H2SO4, HNO3, दॅट वी हॅव कवर्ड. व्हॉट इज म्हणजे ऑक्सिडायझिंग एजंट कुणाला म्हणायचं, रिड्युसिंग एजंट कुणाला म्हणायचं, डेफिनेशन. ऑक्सिडंट, रिडक्टंट असं पण टर्मिनॉलॉजी वापरतात, ते कळलं पाहिजे. म्हणून एक नेहमीची ओळखीची रिॲक्शन सोपी म्हणा पाहिजे तर समोर लिहिलेली आहे. झिंक विथ कॉपर सल्फेट गिव्ह झिंक सल्फेट अँड कॉपर. आता हे एकदम सिम्पल आहे प्रूव्ह करायचं, नाही का. समजा इथं आमच्याकडे कॉपर सल्फेट सोल्युशन आहे, ॲक्वस सोल्युशन बरं का. म्हणजे त्याच्यामध्ये इन ॲक्वस सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट, कॉपर +2 आयन्स. आणि आता सल्फेट म्हणलं की आम्हाला माहीत झालं अप टिल नाव इन आवर प्रिव्हियस लेक्चर्स ऑफ द सेम टॉपिक वी हॅव कन्सिडर्ड SO4 -2 आयन, सल्फेट आयन. तसं नायट्रेटवरती NO3 -1, तसं SO4 -2 प्रिव्हियस लेक्चर्स बघा. ओके, 2 मायनस लिहायची पद्धत आहे, -2. ॲक्वस बरं का, ॲक्वस कॉपर +2 आयन्स. ॲक्वस म्हणजे ॲक्वस सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेटमध्ये हे फ्री आयन्स असतात, कॉपर +2 अँड SO4 -2. जसं NaCl ॲक्वस सोल्युशन Na+Cl-. आणि मग हे फ्री आयन्स वॉटर कवरिंग, त्याला सॉल्वेशन पुढे जाऊन आपण शिकणार आहोत प्रॉपर वर्ड. सॉल्वेशन, वॉटर असल्यामुळं हायड्रेशन पण म्हणणार आहोत. सॉल्वेशन आपण साध्या भाषेत म्हणूया प्रोटेक्टिव्ह कवरिंग, केज असा शब्द वापरू शकतो. ठीक आहे, तर हे ब्लू कलरचं असतं, हे ब्लू कलरचं असतं. आणि याच्यामध्ये आपण जर झिंक, एलिमेंटल झिंक म्हणजे एलिमेंटल झिंक, कंपाऊंड नाही, मग तो त्याचे वायर टाका किंवा त्याची पावडर करून टाका, ते ठीक आहे. एलिमेंटल झिंक ज्याचा ऑक्सिडेशन नंबर 0, कारण का झिंक कोणाबरोबर रिॲक्ट झालेलं नाही आहे. ओके, झिंक मेटल आहे त्यामुळे तो इलेक्ट्रॉन डोनेट करतो, रिलीज करतो. मग जसं सोडियम +1 होतो कंपाऊंडमध्ये, पण रिॲक्टच झाला नसेल तर सोडियम एलिमेंटल फॉर्म, ऑक्सिडेशन नंबर 0. तसं झिंकचा ऑक्सिडेशन नंबर 0 आहे. कॉपर सल्फेट कंपाऊंड ॲक्वस सोल्युशनमध्ये +2 कॉपर अँड SO4 -2 असे आयन्स सेपरेट होतात. ओके, आणि हा ब्लू कलरचा कॉपर सल्फेट असतो, आम्हाला हे माहिती आहे. झिंक याच्यामध्ये टाकलं तर ब्लू कलर, वेन झिंक इज ॲडेड, तर ही रिॲक्शन होते. ही जी रिॲक्शन होते त्याचा पुरावा काय, तर ब्लू कलर म्हणजे किती तुम्ही झिंक टाकला आहे, भरपूर टाकला आहे का थोडं मध्यम टाकला आहे, कमी टाकला आहे त्याच्यावरून. म्हणून मी ब्लू कलर फेड्स, मध्यम किंवा कमी टाकला आहे फेड, किंवा ब्लू कलर विल गो ऑफ, विल व्हॅनिश, विल गो ऑफ. मग ब्लू कलर गेला म्हणजे हा एक पुरावाच आहे की, कारण का कॉपर +2 आयन्सचं कुठलंही कंपाऊंड असेल, कॉपर सल्फेट घ्या, कॉपर नायट्रेट घ्या, कॉपर क्लोराईड घ्या, ॲक्वस सोल्युशन आणि ओरिजिनल कंपाऊंडसुद्धा, मग ब्लूमध्ये फेंट ब्लू, डार्क ब्लू असा फरक असेल, ब्लू कलर असतात. आणि ज्या अर्थी ही रिॲक्शन झाली आणि कॉपर +2 नाही आहे सोल्युशनमध्ये, तर तो ब्लू कलर जातो. आणि झिंक आयनचं कंपाऊंड असेल, झिंक +2, त्याची पण कारणं असतात, त्याची पण केमिस्ट्री आपण शिकणार, हे टप्प्याटप्प्याने येत राहतं. झिंक +2चा कंपाऊंड असेल म्हणजे आता झिंक सल्फेट तयार झालं ना, आणि कॉपर एलिमेंटल तयार झालं, तर हे कलरलेस आहे, हे कलरलेस असतं, समजलं का, हे कलरलेस. आणि हा प्रेसिपिटेट आहे, सॉलिड, तो रेडिश असतो, पण तो प्रेसिपिटेट असतो, इट सेटल्स डाऊन, त्यामुळे सोल्युशनला कलर येत नाही. ओके, आणि इकडे हा ब्लू कलर होता, म्हणजे ही रिॲक्शन झाली, त्याचा एवढा सिम्पल पुरावा आहे. आता मुद्दा काय आहे, ऑक्सिडेशन नंबर ऑफ झिंक अँड ऑक्सिडेशन नंबर ऑफ कॉपर, तसा जर विचार केला तर एलिमेंटल फॉर्ममध्ये झिंक आहे म्हणल्यानंतर ऑक्सिडेशन नंबरच्या भाषेमध्ये ऑक्सिडेशन नंबर ऑफ झिंक 0 आहे. आणि कॉपर इथं ऑक्सिडेशन नंबर सल्फेट -2 आहे म्हणजे कॉपर +2 आहे.
सल्फेट ग्रुप म्हणून विचार घेऊया. सल्फेट ग्रुपमध्ये सल्फर +6 वी हॅव कॅल्क्युलेटेड. इथं गरज नाही, कारण सल्फेटच राहिलं आहे. त्याचं काही वेगळं काहीतरी SO2 किंवा H2S असं काही झालं असेल किंवा S एलिमेंटल सल्फर तर पॉईंट होतं. सल्फेट ग्रुप सल्फेटच राहतो SO4-2. त्यामुळे तो ग्रुप म्हणून -2 असं लिहितो मी. समजून घ्या मी काय करतो इथं जे सांगायचं त्याच्यासाठी. आणि या कंपाऊंडमध्ये मात्र सल्फेट ग्रुप म्हणून जर -2 आहे तर याचा अर्थ झिंक +2 आहे आणि सल्फेट ग्रुप म्हणून -2 आहे. समजते का बघा. आणि हा कॉपर एलिमेंटल तयार झाला म्हणजे हा 0 आहे. ऑक्सिडेशन नंबर एलिमेंटल फॉर्ममध्ये कोणी आलं की म्हणजे अनरिॲक्टेड, कुणाला इलेक्ट्रॉन दिले नाहीत, घेतले नाहीत, 0. आता मुद्दा कळला का या रिॲक्शनमध्ये झिंक वेन इट इज ॲडेड टू कॉपर सल्फेट. मला काय सांगायचं आहे, जर झिंक सल्फेट प्लस कॉपर झालं याचा अर्थ काय झाला आहे तर झिंक ड्युरिंग दिस रिॲक्शन नाही का. मग आता हे जसं आयन्स फॉर्ममध्ये कॉपर सल्फेट पण आयन्स फॉर्ममध्ये असतात ॲक्वस सोल्युशनमध्ये आणि झिंक सल्फेट पण आयन्स असतात. सल्फेटच राहिलेलं आहे. केमिस्ट्री पॉईंट ऑफ व्ह्यू चेंज काहीच नाही आहे. काउंटर आयन इकडं +2 वाला कॉपर आहे. रिॲक्शन झाल्यानंतर सल्फेटला काउंटर आयन +2 वाला झिंक आहे. सल्फेटच राहिलेलं आहे. ओके. केमिस्ट्री पॉईंट ऑफ व्ह्यू 0 झिंक, ऑक्सिडेशन नंबर 0 झिंक हॅज चेंज टू झिंक सल्फेटमध्ये झिंक काय आहे, झिंक +2. आता झिंकचा झिंक +2 झाला याचा अर्थ काय की त्याचे आउटरमोस्ट शेल, म्हणजे आम्ही केमिस्ट्रीमध्ये शेल आता आपण शिकायचे अजून 9वी-10वीच्या मध्ये त्याला ऑर्बिट म्हणायचे, ऑर्बिट. ओके. तर आउटरमोस्ट शेल SHELL शेल जुन्या भाषेमध्ये त्याला ऑर्बिट म्हणायचे. ऑर्बिट बाह्यतम कक्षा. ओके. 2 इलेक्ट्रॉन्स डोनेट करतो. जसं सोडियमचं टेंडन्सी आहे 1 इलेक्ट्रॉन डोनेट टू अदर्स नॉन मेटल्स एस्पेशली. आणि मग त्यामुळं इथं इलेक्ट्रॉन्स आर रिलीज्ड गिवन बाय झिंक. म्हणजे झिंकचं काय झालं आहे, या फक्त झिंक एलिमेंटचं काय झालेलं आहे तर ऑक्सिडेशन. आणि कॉपर सल्फेटमधला कॉपर +2 आहे. सल्फेट -2 ॲक्वस सोल्युशनमध्ये बाजूला झालं तर कॉपर +2 पाहिजे, तेव्हाच कॉपर सल्फेट कंपाऊंड मॉलिक्युल ॲज ए होल 0 होऊ शकतो. ऑक्सिडेशन नंबर काढला आहे आपण. ओके. सल्फेट ग्रुप म्हणून -2 मला माहिती आहे, याचा अर्थ कॉपर +2 आहे. आणि इकडे कॉपर एलिमेंटल 0 झालं आहे. असं कसं काय होऊ शकतं तर +2 वाला कॉपर प्रोडक्टमध्ये वेन दे आर मिक्स्ड, इकडे जर एलिमेंटल कॉपरमध्ये गेलेलं आहे सॉलिड, हे ॲक्वस सोल्युशन होतं नाही का. हा आयन म्हणजे ॲक्वस सोल्युशन. याचा अर्थच याने 2 इलेक्ट्रॉन घेतलेले आहेत दुसऱ्याकडून म्हणजे झिंकने दिले, कॉपर +2ने घेतले. म्हणजे काय झालं इथं की रिडक्शन, म्हणजेच ऑक्सिडेशन ऑफ झिंक. लक्षात घ्या, ऑक्सिडेशन हा पार्ट ऑक्सिडेशनचा आहे. इलेक्ट्रॉन्स इफ दे आर डोनेटेड इट इज ऑक्सिडेशन, इलेक्ट्रॉन्स इफ दे आर एक्सेप्टेड इट इज रिडक्शन. पण स्पेसिफिक झालं तर ऑक्सिडेशन ऑफ झिंक. आणि स्पेसिफिक ते जे इलेक्ट्रॉन्स दिले ते घेतले कोणी, कॉपर सल्फेटमधल्या +2 वाल्या कॉपरनी. म्हणून हा एवढाच पार्ट त्या रिॲक्शनमधला रिडक्शन आहे. पण नेमकं कोणी घेतलं इलेक्ट्रॉन्स +2 वाल्या कॉपरनी. मीन्स रिडक्शन ऑफ कॉपर नाही, रिडक्शन ऑफ +2 वाला कॉपरला क्युप्रिक म्हणतात. ठीक आहे. क्युप्रिक आयन आपण सध्या सोप्या भाषेत कॉपर आयन म्हणू. कॉपर +2 आयन, क्युप्रिक आयन 2+ किंवा +2. तर रिडक्शन ऑफ कॉपर +2 आयन. याचा अर्थ ही जी रिॲक्शन झाली ही स्पॉन्टेनियस रिॲक्शन आहे, कारण झिंक त्याचे पार्टिकल्स टाकल्या इन कॉपर सल्फेट, ब्लू कलर गेला म्हणजेच ही रिॲक्शन झाली. ती अशी लिहिलेली इथं, म्हणजे स्पॉन्टेनियस रिॲक्शन आहे. त्याला काही वेगळं हिटिंग कॅटलिस्ट काही लागत नाही. त्याच्यामध्ये झिंक एलिमेंटल हॅज चेंज टू झिंक +2 म्हणजे ऑक्सिडेशन ऑफ झिंक एलिमेंटल ॲटम. अँड कॉपर +2 accepts those electrons and get converted into elemental copper म्हणजे रिडक्शन ऑफ कॉपर +2 आयन्स. याचा अर्थ या रिॲक्शनमध्ये झिंक हॅज डोनेटेड इलेक्ट्रॉन्स आणि ते डोनेट केल्यामुळं दुसऱ्याचं रिडक्शन झालं, स्वतःचं ऑक्सिडेशन झालं नाही का. त्याने इलेक्ट्रॉन्स दिले नाही का, स्वतःचं ऑक्सिडेशन झालं आणि त्यामुळं त्याने दिले म्हणून दुसऱ्याने घेतले म्हणजे यांचं रिडक्शन झालं. म्हणजे झिंक हॅज रिड्यूस्ड कॉपर इटसेल्फ, इट हॅज गेट ऑक्सिडाइज्ड and it has reduced copper +2. reduced copper नाही, it has reduced copper +2 from copper sulfate. म्हणजे झिंकचे दुसऱ्याला रिड्यूस म्हणजे कुणी कोणालाही करू शकत नाही, त्याच्यात ठरलेलं आहे. पण या रिॲक्शन पुरतं जर विचार करायचं ठरलं, झिंक हॅज कपॅसिटी टू रिड्यूस, टेंडन्सी टू रिड्यूस, और झिंक हॅज डन द जॉब ऑफ रिडक्शन ऑफ कॉपर +2 आयन. तो कुठून आला कॉपर +2 आयन? कॉपर सल्फेट सोल्युशनमधून. म्हणजे झिंक
इटसेल्फ हॅज अंडरगॉन ऑक्सिडेशन. पण या रिॲक्शनमध्ये झिंकने काय केलेलं आहे, रिड्युसिंग एजंट, दुसऱ्याला रिड्यूस करण्याची एजन्सी, दुसऱ्याला रिड्यूस करण्याचं काम केलेलं आहे. झिंक हॅज ॲक्टेड ॲज रिड्युसिंग एजंट, रिड्युसिंग एजंट. झिंक इज रिड्युसिंग एजंट. इटसेल्फ इट हॅज अंडरगॉन ऑक्सिडेशन. हे कळते का बघा, स्वतःच ऑक्सिडेशन झालं पण त्यामुळं इलेक्ट्रॉन्स रिलीज केले, त्यामुळे दुसऱ्याच रिडक्शन झालं ना. मीन्स इन दिस रिॲक्शन झिंक इज रिड्युसिंग एजंट. इट हॅज वर्कड ॲज रिड्युसिंग एजंट, रिडक्टंट हा टर्मिनॉलॉजी. असे सोप्या एक रिॲक्शन समोर घेऊन त्या टर्मिनॉलॉजी समजून घ्यायच्या. तेच तुम्ही आता बघा ना, कॉपर +2 घेतले, आता झिंकने दिले आणि तो गप्पा बसला, मग परत कॉपर +2 आला, असं नसतं ते. थिंग्ज आर सायमल्टेनियस. शिकताना आपण सेपरेट शिकतो. डोनेशन अँड गेनिंग सायमल्टेनियस. कॉपर +2 हॅज एक्सेप्टेड, म्हणजे कॉपर +2चं रिडक्शन झालं, ते मगाशी बोललो आपण. पण कॉपर +2ने घेतले म्हणून त्याने दिले, असं आहे ते. सायमल्टेनियस आहे, इक्वल अँड अपोजिट. त्यामुळं कॉपर +2चे ह्या रिॲक्शनमध्ये स्वतःचे रिडक्शन झालेलं आहे, पण हे एक्सेप्ट केल्यामुळं हा देऊ शकला किंवा याने दिल्यामुळं हा घेऊ शकला, असं दोन्ही सायमल्टेनियसली असतं. म्हणजे कॉपर +2 हॅज एक्सेप्टेड इलेक्ट्रॉन्स, मीन्स रिडक्शन ऑफ कॉपर +2. पण एक्सेप्ट केल्यामुळं दुसऱ्याचं ऑक्सिडेशन झालं, त्यामुळं कॉपर +2 इज कॉल्ड ॲज ऑक्सिडायझिंग एजंट. समजून घ्या, पुढं चर्चेत मध्ये येत राहील. कॉपर +2 इथं काय म्हणून काम केलेलं आहे, त्याच्या दुसऱ्याला ऑक्सिडाईज करण्याचे काम केलेलं आहे. दुसऱ्याला ऑक्सिडाईज करण्याची त्याच्याकडे एजन्सी आहे असं म्हणूया आपण. इटसेल्फ कॉपर +2 हॅज अंडरगॉन रिडक्शन, एक्सेप्टन्स ऑफ इलेक्ट्रॉन्स इज रिडक्शन. पण ते दुसऱ्याकडून घेतले, त्याचं ऑक्सिडेशन झालं ना, म्हणजे कॉपर +2 इज ऑक्सिडायझिंग एजंट. तर हे असं तुम्ही समजून घ्या, म्हणजे ऑक्सिडायझिंग एजंट, रिड्युसिंग एजंट. आणि मग सोडियम + क्लोरीन गिव्ज NaCl. त्याच्यामध्ये मी पटकन फक्त सांगून ठेवतो, तुम्ही ते आत्ताच्या एक्सप्लेनेशनवरून खात्री करून बघा की सोडियम + क्लोरीनमध्ये सोडियम 0चा +1 आणि क्लोरीन Cl2चं Cl-1. त्याच्यामध्ये ऑक्सिडायझिंग एजंट कोण, रिड्युसिंग एजंट कोण, जरा विचार करा, पेजवर लिहा, मला आपल्या ग्रुपमध्ये व्हॉट्सअपवरती पाठवा. कोणी त्यात डाऊट विचारला तर मी ते एक्सप्लेन करतो. तर बघा, असं आपण हळूहळू पुढं चाललो आहे. येस, बघा आणखी एक बॅलन्सिंग ऑफ द रेडॉक्स रिॲक्शन हे ऑन द बेसिस ऑफ ऑक्सिडेशन नंबर मेथड. मी शॉर्टमध्ये लिहितो, ऑक्सिडेशन नंबर मेथड. तेच करतो आहे, त्याची एक प्रोसिजर आहे, दॅट वी आर गोइंग टू लर्न. पण ती सोपी जाण्यासाठी आणि मग त्याचा पुढं 11वीतल्या आणि 12वीतल्या P ब्लॉक एलिमेंट, D ब्लॉक एलिमेंट, त्याच्या रिॲक्शन्स भरपूर असतात आणि त्या लक्षात राहत नाहीत म्हणे, असं काय लोक म्हणतात. किती पाठ करायचंच नसतं. त्याच्यामध्ये रेडॉक्स काय आहे, रिडक्शन, ऑक्सिडेशन, डोनेशन अँड गेनिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स, तो पार्ट विचारात न घेता जेव्हा तुम्ही बॅलन्स करता किंवा स्कूल लेवलला पण तसंच करतात, कारण तेवढं डीप नसतं 11वीचं. तर तसं म्हणून हा टॉपिक महत्त्वाचा आहे. तर ऑक्सिडेशन नंबर मेथडची एक प्रोसिजर आहे. बिफोर दॅट ते प्रोसिजरचं महत्त्व कळण्यासाठी आणि आत्तापर्यंत जे झालं आणि हे जरा त्याचं महत्त्व समजून घेऊया. हे ऑक्सिडेशन नंबर मेथड, त्याची एक प्रोसिजर शिकण्यापूर्वी पुन्हा मागचं एक्झाम्पल आणि एक नवीन एक्झाम्पल लिहिलं आहे. तर झिंक विथ कॉपर सल्फेट गिव्ज ZnSO4 + कॉपर आपण बघितलं. मग ऑक्सिडेशन नंबर 0 झिंकचा अनकम्बाइंड फॉर्म आहे आणि कॉपर सल्फेटमध्ये कॉपर +2 आहे, कारण सल्फेट ग्रुप -2 असतो, हे माहीत झालं आहे आम्हाला. H2SO4 वरून पूर्वी बघितलं आपण. H2SO4 कंपाऊंड पाण्यात डिझॉल्व केला तर H+ आणि +1 वाले हायड्रोजन 2 आहेत, म्हणजे उरलेला ग्रुप सल्फेटचं सल्फेटच राहणार असेल, त्याचं काही ब्रेकिंग होणार नसेल, तर त्याचा चार्ज -2 असायला पाहिजे. देन अँड देन ओनली मॉलिक्युलरचे होल चार्ज 0. तर ते ठीक आहे, आता ते आमच्या लक्षात राहिलं आहे. मग त्याप्रमाणे झिंक + AgNO3 काय होतं की मग ते समजून न घेणारे, पाठ करणारे असतात, ते काय करतात, झिंक + कॉपर सल्फेट गिव्ज झिंक सल्फेट + कॉपर. तर मग झिंक + AgNO3 म्हणजे मग ॲरोच्या पुढं कुणी असं लिहितील, झिंक नायट्रेट + सिल्वर, विच इज रॉंग. अरे का बाबा, हे रॉंग आहे, असं लिहायचं नाही. अरे विचार करा, मग लिहितो काय आपण ते बघा. मी इथं रिपीट करतो, झिंक + AgNO3
गिव्ज, ओके, जागा व्यवस्थित पुरली पाहिजे म्हणून, ओके, AgNO3. AgNO3 ॲक्वस सोल्युशन, सिल्वर नायट्रेट, लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर. आता AgNO3 ॲक्वस सोल्युशन असेल तर ॲक्वस सोल्युशनमध्ये Ag प्लस प्लस NO3 मायनस असे आयन्स असतात. आता या रिॲक्शनमध्ये नायट्रेट आयन नायट्रेटच राहणार आहे, त्यामुळे नायट्रेटच लिहायचं. अँड Ag प्लस आयन ॲक्वस सोल्युशन आयन्स, ओके. आता याच्यामध्ये रिॲक्शन जर बेसिकली बघितलं तर झिंक नायट्रेट, झिंक Zn+2 होतो. म्हणजे झिंक पुरता विचार केला तर झिंकचं काय होतं, झिंक गिव्ज Zn+2. म्हणजे काय करतो तो, इट विल डोनेट 2 इलेक्ट्रॉन्स. तर बेसिकली झिंक नायट्रेट प्लस सिल्वर असं येते, सिल्वर एलिमेंटल. पण सिल्वर एलिमेंटल तयार होतो या रिॲक्शनमध्ये. म्हणजे काय होत असतं, तर सिल्वर नायट्रेट ग्रुपवरती आम्हाला माहिती आहे नायट्रेटवरती -1 आहे, याचा अर्थ सिल्वर विल कॅरी +1 चार्ज. मग सिल्वर एलिमेंटल वी गेट झिंक प्लस, जसं इकडं झिंक प्लस कॉपर सल्फेट वी गेट elemental copper and zinc sulfate. Similarly, in this reaction, zinc plus silver nitrate we get elemental silver and zinc nitrate. तर elemental silver कसा तयार होत असेल तर Ag+1, AgNO3 मध्ये Ag+1 वाला आहे ना, Ag+1 आयन आहे पॉझिटिव्ह +1. तर Ag+1चं जर elemental silver पाहिजे असेल तर Ag+1 should accept 1 electron. We get silver. पण झिंक एक ॲटम रिॲक्ट झाला तर 2 इलेक्ट्रॉन्स देतो. आणि Ag तयार व्हायचं असेल तर Ag+1 विल रिक्वायर ओनली, ईच Ag+1 विल रिक्वायर 1 इलेक्ट्रॉन. मग देणारा 2च्या पटीत देतोय. समजा एकच ॲटम आहे असं गृहीत धरूया, मोलच्या प्रमाणे असतं, आपण ॲटमच्या भाषेत बोलूया, मोलॅक्युलच्या नंबर ऑफ मोलॅक्युल्स. तर एका झिंक ॲटमने 2 इलेक्ट्रॉन दिलेत. याचा अर्थ Ag+1चं Ag असे दोघं तयार रिॲक्ट होणार, 2 Ag+1 रिॲक्ट होणार टू गिव्ह 2 सिल्वर Ag. एलिमेंटल सिल्वर 2 मिळणार आम्हाला. कळलं का? म्हणजे आणखी एक AgNO3चा मॉलिक्यूल घ्यायला लागेल. म्हणजे इथं आणखी एक AgNO3 असं न लिहिता मी इथं लिहितो. आणि त्यामुळे मग झिंकने 2 इलेक्ट्रॉन दिले आणि Ag+ एका मॉलिक्यूलमधला आणि Ag+1 आणखी एका मॉलिक्यूलमधला, दोघांनी प्रत्येकाने एक एक इलेक्ट्रॉन घेतले. म्हणजे असं झालं 2 Ag सॉलिड एलिमेंटल मेटॅलिक. मग हा जो AgNO3 मी इथं 2 लिहिले म्हणजेच ते AgNO3 असं होतं ना. मग झिंकने जे 2 इलेक्ट्रॉन दिलेत, या Ag+ एक्सेप्ट दॅट इलेक्ट्रॉन, त्यातला एक याने घेतला, एक याने घेतला, 2 सिल्वर. म्हणजे तिथं Agचं काय झालं, Ag+ विल एक्सेप्ट 1 इलेक्ट्रॉन असं दोघांनी घेतलं म्हणून तसं लिहिलं आहे, नाही का. म्हणजे बेसिकली काय झालं बरं, Ag+ एका मॉलिक्यूलमधला AgNO3 त्याने एक इलेक्ट्रॉन घेतला, दुसऱ्या मॉलिक्यूलमधला त्याने एक घेतला, असं 2दा झालं. आणि मग शिल्लक काय राहिलं बरं, याचा नायट्रेट आयन -1 चार्ज, याचा नायट्रेट आयन -1, आणि मग झिंक +2 चार्ज आहेच, झिंक +2 चार्ज आहे. आणि यातला एक एक नायट्रेट आयन NO3- अँड NO3-, नाही का. म्हणजेच आता हा मॉलिक्यूल ॲज ए होल 0 झाला, न्यूट्रल मॉलिक्यूल ॲज ए होल. म्हणजेच लिहिताना मी कसं लिहिणार, झिंक अँड नायट्रेट ग्रुप, म्हणजे तो आयन +2 वाला एक झिंकला -1चे 2 लागणार, म्हणजे ब्रॅकेट करून इथं 2, हे असं झिंक नायट्रेट + 2 Ag असं लिहितो आपण. याचा अर्थ का असं का लिहितो आपण, मग हे सोपीच मुद्दाम एक्झाम्पल सोपं घेतलं आहे. एवढा सगळा बेस इथंपर्यंत आणि मागचे लेक्चर्स झाले की पुढचं जे आपण इथं बघणार आहोत, अँड विच इज ऑफ यूज फॉर फर्दर 11th 12th टॉपिक्स. तर 1 ॲटम ऑफ झिंक गिव्ज 2 इलेक्ट्रॉन्स अँड 1 आयन सिल्वर Ag+ एक्सेप्ट 1 इलेक्ट्रॉन. म्हणजे त्याच्या 2 मॉलिक्युल्स रिॲक्ट होणार, हे असं 2दा लिहिलं आहे. त्याच्याऐवजी मग मी लिहिताना काय लिहिणार, इथं 2 लिहिणार. समजलं का. आणि तयार काय झालं, झिंक नायट्रेट + 2 Ag. याचा अर्थ एक ॲटम 2 इलेक्ट्रॉन देतो, तर घेणारा 2 घेत नसेल, एकच घेत असेल तर त्याचे 2 रिॲक्ट होणार. आणि म्हणून इथं जसं झिंक + कॉपर सल्फेट गिव्स ZnSO4 + कॉपर लिहिलं, तसं मगाशी जसं लिहिलं होतं मी, तसं झिंक + AgNO3 लिहिताना इकडं 2 आलं, गिव्स झिंक नायट्रेट + Ag. असं पहिल्यांदा असं विचार करायची, हे अवघड नाही आहे, पण असं विचार करायची अनेकांना सवयच लागलेली नसते. हे ॲक्च्युली स्कूल लेवलचं आहे, पण मुद्दाम थोडंसं डिटेलमध्ये सांगितलं, कारण स्कूलची काही अडचणी असतील, मुलं असतात, वेगवेगळ्या फील्डला जाणार असतात, कॉमर्स, आर्ट्स वगैरे काही कारणं असतील, तर ते व्यवस्थित बघायचं. म्हणजे मग ॲक्च्युली आपलं बॅलन्सिंग ऑफ द रेडॉक्स रिॲक्शन ऑन द बेसिस ऑफ ऑक्सिडेशन नंबर ते व्यवस्थित सुरू होणार. आणि आत्तापर्यंत झालेलं आहे ते तुम्ही ऐकलं,
रिपीट केलं, हाऊ टू फाइंड दी ऑक्सिडेशन नंबर. त्यानंतर काही आपण घेतलेले कुणाचा ऑक्सिडेशन नंबर, जसं सोडियम पोटॅशियम +1, कॅल्शियम +2, नायट्रेट ग्रुप -1, सल्फेट ग्रुप -2, नाही का. तसं फॉस्फेट एक आपल्या चर्चेत येईल पुढे, H3PO4 फॉस्फरिक ॲसिड, नाही का. त्याच्यामध्ये +1 वाले 3 आहेत. आता तुम्हाला पटपट यायला लागेल, +1 वाले हायड्रोजन 3 आहेत. तुम्हाला पटकन कळणार की फॉस्फेट ग्रुप आयन फॉर्ममध्ये जेव्हा असेल इट विल कॅरी -3 चार्ज. असं पटपट यायला लागतं. ओके. आणि मग ऑन द बेसिस ऑफ ऑक्सिडेशन नंबर मेथड, जी मेथड आपण सेपरेटली शिकणार आहोत, इथंपर्यंतचं प्रिव्हियस लेक्चर्स अप टिल हिअर, इफ यू डू इट प्रॉपरली, तर पुढचा अभ्यास करताना तुम्हाला मजा येईल आणि याचा उपयोग 11th आणि 12thमधले अनेक टॉपिक्सला होतो. म्हणून हा टॉपिक सिलेक्ट केलेला आहे. थँक्यू.